पाहूयात पुढची बातमी। लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळच असतं, त्यावरती कोणीही डाऊट घेऊ नये असं सूचक वक्तव्य खासदार रवी राणा यांनी केलंय। माफ करा, खासदार नवनीत राणा यांनी केलेलं आहे। तसंच खासदार नवनीत राणा यांनी एनडीएचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवावी, त्यांना एनडीए कडून कुठलाही प्रस्ताव आल्यास एकमतानं युवा स्वाभिमान पार्टी पाठिंबा देईल असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय। अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढेन। हे पहा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही। एनडीएचे घटक म्हणून राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीच्या एका कार्यकर्त्याला आम्ही खासदार बनवलं। त्या खासदार बनल्यानंतर त्यांनी देशामध्ये जे नाव उंचवलं त्याची दखल देशाचे पंतप्रधानांनी घेतली, देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली। तो आम्हाला अभिमान आहे। आणि केंद्र लेवलवर, देशा लेवलवर जर नवनीताला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये, तर नक्कीच आमचा सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे। आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एनडीएचे घटक म्हणून युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।